जय मल्हार, जय अहिल्या. तमाम माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना, भगिनींना, मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा या लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधते. खूप दिवसाचा गॅप पडला, मध्ये काही वेगवेगळे प्रसंग झाले, आंदोलन झालं जालन्याचं आपलं. त्या जालन्याच्या आंदोलनानंतर बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या. न भूतो न भविष्यते असं आपलं जालन्याचं आंदोलन, आणि त्या आंदोलनामध्ये जमलेला लाखोंचा धनगरांचा जनसमुदाय, ज्याच्यामध्ये विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून, वाड्या वस्त्यांवरून आलेले आमचे सर्व धनगर समाज बांधव, भगिनी, सर्व मेंढपाळ बांधव, आणि तो महाभयानक असा ज्वालामुखी कदाचित मुंबईपर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच काहीतरी विपरीत असं घडलं. काहीतरी अशा गोष्टी घडवल्या गेल्या ज्याच्यामुळं पुन्हा ते मग तेच रटाळ, तेच मळमळीत, मिळमिळीत असं त्या गोष्टी शिष्टमंडळाच्या मुंबईला जाऊन 4 भिंतीत चर्चा, पुन्हा तेच रटाळ. मुंबईवरून लगेच कॉल आला मुख्यमंत्र्यांचा. त्यांनी काही गोष्टी लगेच काय बोलायच्या, टेक्निकली काय गोष्टी काढल्या. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, ह्यांच्या कायद्यात बसत नाही, त्यांच्या चौकडीत बसत नाही, विचार विनिमय करू, बसून चर्चा करू. तो एक दामिनी पिक्चर मधला मी डायलॉग मागं म्हटलो होतो, तारीख पे तारीख. चालू झालं तोच खेळ. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशा पद्धतीने हे करू, तशा पद्धतीने हे करू, थोडा वेळ द्या, त्याचा अभ्यास करू, आणि अमुक फलाना अशा समितीने तो अहवाल आणि ते मंजूर केलं. आणि तशा पद्धतीने जर का आपल्याला सकारात्मक, धनगर समाज आणि धनगड समाज हे एकच आहेत, आणि त्यामुळे त्यांना देखील शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू कराव्यात असा त्यांनी अहवाल द्यावा. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतलेला विषय आहे, आणि तशी शिफारस केंद्राकडे केली गेली पाहिजे. आता गेली 50 वर्ष सर्व आंदोलन करते, उपोषण करते, अभ्यासक बोंबलून सांगतायत की बाबा तुम्ही अहवाल पाठवा. आता धनगड हे एकच आहे. धनगड नावाची जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये. त्याच्या बाबतीत पुरावे दिले, सगळं झालं, कित्येक फायली भरून पुरावे दिले, तरी आता तुमचं पुन्हा तेच रडगाणं चालू आहे. मग आम्ही इतक्या दिवस जे बोंबलत होतो, इतक्या वर्ष जे बोंबलत होतो, गेली 22 वर्ष हे आंदोलन, उपोषण बघतोय आम्ही. अरे बाबांनो, उपोषण करून नाही जमणार. ठीक आहे, दीपक भाऊंनी उपोषण 15 दिवस केलं, समाजाने त्यांना भरपूर प्रचंड असा प्रतिसाद दिला, कारण एकट्याचं नाही, ते लढा हा पूर्ण महाराष्ट्रातील बांधवांचा लढा आहे. अरे पण कवर हे चालायचं, हे कवर चालायचं. आता दीपक भाऊंचं उपोषण सुटलं, ठीक आहे, त्यांच्या पण शरीराला काही ना काही त्रास होत असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, त्यांच्या छातीच्या हृदयाला अजून कशाला त्यांच्या काय त्रास, आता ते चेकअप करतील जाऊन दवाखान्यात. परंतु हे अशा प्रकारचं आपल्या बांधवांना होणारे नाहक त्रास, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, कौटुंबिक त्रास, हे सर्व आम्ही वर्षानुवर्ष बोललेले. म्हणून मी बोंबलत होतो की उपोषण करून हा विषय सुटणार नाहीये. उपोषण करून आपल्याच बांधवांना त्रास. आज 15 दिवस दीपक बोराडे उपोषणाला बसले. कोण आला तिथं? बाबा ते आले. दरवेळेस मध्ये तोंड खुपसणारे एक मंत्री, आणि त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे पंकजाताई मुंडे ते आल्या. काय झालं? मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला, जे काय रटाळ चर्चा करायची ती केली मुख्यमंत्र्यांनी, आणि झालं पाठवा शिष्टमंडळ. हजारो शिष्टमंडळ बघितलेत, हजारो. त्या दिवशी लाखो बांधव आमचे कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणाने आले होते, कशाचीही पर्वा न करता. त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आमच्या भगिनी देखील आलत्या. काय मिळालं त्यांना पदरात? काय पडलं सांगा मला. मी खरं ते बोलणार आहे, आणि खरं बोलल्यामुळेच कदाचित अनेक आव्हानं माझ्या अंगावर येतात.
ती झेलायची ताकद पण ठेवतो. आणि त्यामुळे मग मी जे खरं बोलतो ते काही जणांना पचत नाही. काही जणांच्या पोटात गोळा उठतात, काही जणांच्या बुडाला आग लागती. मग आग लागली की वळवळ यांची सुरू होती. मी कायम सांगितलंय, मी लढतो ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी. माझा लढा माझ्या जातीसाठी. मी कोण किती अंगावर येतील याची पर्वा करत नाही. ठीक आहे, होत राहतं. परंतु ह्या लाखो आमच्या बांधवांना, भगिनींना, माझ्या मेंढपाळ बांधवांना त्या दिवशी जे एका अपेक्षेने आलते, अपेक्षा भंग झाल्या असं मी म्हणणार नाही. समाजाची एकजूट दिसली, समाजाची ताकद दिसली. पण पुढं काय? पुढं काय? उपोषण भाऊंनी सोडलं काल परवा. ठीक आहे, साहजिक आहे, त्यांना त्रास होत होता. जो शरीरातल्या यातना आपण एक दिवस नाही खाल्लं तर आपली तळपायाच्या मस्तकाला जाती, चिडचिड होती, तोंडातून शिवीगाळ यायचा, अशा पद्धतीची आपली त्या ठिकाणी मनस्थिती होती. त्यांना त्रास होतोय, त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतोय. उपोषण त्यांनी सोडलं. परंतु माझं एक त्यात मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो, दीपक भाऊ तुमची त्या दिवशी खरं तर तुम्ही थोडं चुकलात. तुमची ज्या दिवशी हा लाखोंचा जनसमुदाय उभा होता तुमच्या समोर, त्यावेळेस तुमची भूमिका अशी पाहिजे होती की मी 2 ते 3 दिवस या सरकारला अल्टिमेट देतो, या सरकारने GR काढावा. अन्यथा जो आज या ठिकाणी धनगर समाजाचा हा ज्वालामुखी उभा आहे, ह्याच्यापेक्षा 10 पट ताकदीने हा ज्वालामुखी मुंबईच्या दिशेने निघेल. आणि त्या ठिकाणी मग आम्ही तो GR घेतल्याशिवाय पुन्हा माघार येणार नाही. हा तुमचा पवित्रा त्यावेळेस पाहिजे होता. ही माझी स्वतःची जे मला वाटते ते मी बोलतोय, माझी भूमिका मी मांडतोय. आणि हीच भूमिका कदाचित त्या ठिकाणी जमलेल्या सर्व समाज बांधवांची होती. आपण जातीसाठी लढतोय. आपल्याला कुणाला काही तिथे नेता व्हायचं नाही, कुणाला काही तिथे मोठा कुठला तर काय पद मिळणार आहे का, मंत्री व्हायचे, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, असं कुणाचीच इच्छा नाही. परंतु भूमिका त्या ठिकाणी तुमची कणखर आणि थोडी आक्रमक पाहिजे होती असं मला वाटते बरं का. याचा अर्थ दीपक भाऊ चुकले हे बिलकुल पण बोलणार नाही मी. परंतु त्या ठिकाणी अनेक उपोषणकर्ते होते, या आरक्षणासाठी भांडणारे अनेक मंडळी होते. गोपीचंद पडळकर साहेब होते, यशपालजी भिंगे होते, गणेश केसकर होता, चंद्रकांत वाघमोडे होते, त्या ठिकाणी राजे आले होते आपले, अनेक अनेक खूप म्हणजे सर्व महाराष्ट्रातून आंदोलन करते, उपोषण करते. त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून पुढची आपली भूमिका काय अशी मांडायला हवी होती असं मला वाटतं. कारण की मी मांडतोय म्हणजे मीच खरा, मी बोलतोय तेच खरं आणि मी करतोय तेच योग्य असं मला तरी कधीच वाटत नाही. मला एखाद्या समाजातील सर्वसाधारण माणसाने जरी सूचना केली की बापू तुम्ही हे चुकताय, थोडंसं असं बदल करा, तसा बदल करा, किंवा माझ्या जवळचे सहकारी जरी मला बोलले तरी मी लगेच त्या गोष्टीवर पुन्हा उलटसुलट विचार करत असतो. कारण शेवटी हे कवर चालायचो, कवर साथ ही पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या. असंच आपलं चालू झालं तर पिढ्यानपिढ्या बर्बाद होतील. आणि दरवर्षी जसं गावागावात उरूस भरल्यावरती आपल्याला करमणुकीचे जसे कार्यक्रम बघायला मिळतात, तसं आपलं हे आरक्षणाचं आंदोलन हे सरकार आता करमणूक म्हणून बघायला लागले. एक करमणूक, एक काहीतरी वेगळं, आपल्याला काहीतरी थोडंसं वेळ काढूपणाला काहीतरी कार्यक्रम करतात ना, तशा पद्धतीने आता ह्या धनगर आंदोलनाकडे ह्या सरकारची बघायची घाणेरडी भूमिका तशी झाली. कारण की काय कुणाला पडलेलंच नाही हो. त्यांना माहितीये काय नाही, बोलवा शिष्टमंडळ ह्यांचं. त्यातल्या पण मला असं कळलं 4 चांडा चौकडींनी जाऊन काहीतरी त्या अँटी चेंबरमध्ये कुलूप लावून काही चर्चा केली म्हणे, अमुक फलाना असं तसं. मला काहीतरी आतील खबर ही मिळाली आहे की काहीतरी तिथं अशी चर्चा केली की काय ते दीपक आमच्या ऐकण्यातला आहे, तो माझ्या ऐकण्याच्या पुढे नाही, अशी आपल्यातीलच काही जाऊन तिथं बराळली. दलाल भडवे, माझा फेवरेट शब्द जो असतो ना दलाल भडवे, बरोबर आहे ना, ते उगाच नाही म्हणत दलाल भडवे आहेतच. ते जाऊन बडबडले तिथं, आमच्या ऐकण्यातलं आहे, त्याला काय आम्ही एका मिनिटात सगळं सांगू गोंडाळायला, असे तिथं बोलले. अशी चर्चा आहे बरं का. दीपक भाऊ तसा आहे असं मी म्हटलेलं नाही. पुन्हा लगेच काहीतरी बोटं घालत बसतील. तिथल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात अशी कुजबुज केली, कान खाजवले त्यांचे. आणि मग पुढे काय काय गोष्टी घडत गेल्या. काहींनी तर असं मागणी केली, मुख्यमंत्री म्हटले की त्या कोण बरं मधू शिंदे साहेब,
माझे IPS जे अनेक वर्ष कोर्टामध्ये लढा देत आहेत, महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांनी कोट्यावधी रुपये त्यांना त्या ठिकाणी गोळा करून दिले का? कारण की आपल्या आरक्षणाचा लढा शेवटच्या टोकापर्यंत, निर्णायक लढ्यापर्यंत त्यांनी न्यावा आणि त्यातून एक अपेक्षा होती म्हणून. त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी एक मोठा बॉम्ब फोडला. काय तर म्हणे मधू शिंदे साहेबांची माझ्याकडे एक काहीतरी स्वतः वैयक्तिक अशी डिमांड होती. आता ती काय डिमांड होती तर मला काही नाही म्हणले. खासदारकी मागितली होती मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आणि काय 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 जी आपल्या महात्मे साहेबांना मिळाली होती. म्हणजे का मी बोलतो, मी कुठल्या व्यक्तीला बोलत नाही. मी जे म्हणतो ना, सूर्याच्या पिसाळ्याच्या गद्दार अवलादी यांच्या नांग्या ठेचा, हे उगाच नाही बोलत, उगाच बोलत नाही. अनुभव आहे हो. हे चार भिंतीत काय बोलतात, बाहेर काय बोलतात, मीडिया पुढे काय बोलतात, फोनवर काय बोलतात, सगळं आम्हाला माहिती आहे. आणि मग आमच्यासारखे ज्यावेळेस खरे बोलणारे बाहेर निघतात त्यावेळेस त्यांच्या बोडातले किडे वळवळतात. आवडत नाही ना त्यांना, कारण भडवेगिरी दलाली सगळं बंद होईल ना दुकानं यांची. आता तुम्ही विचार करायचंय माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी, भगिनींनी, मेंढपाळ बांधवांनी, जे त्या दिवशी निस्वार्थीपणाने लाखोच्या संख्येने आलते, तळपत्या उन्हात आमच्या भगिनी बसल्या होत्या, कशाचाही पर्वा न करता, की माझी येणारी पिढी कदाचित याचा सर्व फायदा, या येणाऱ्या आरक्षणाच्या सुविधा येणाऱ्या माझ्या पिढीला, त्यांचं भवितव्य, याच्यासाठी या सर्व माझ्या भगिनी, माझे सर्व बांधव त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आलते. विचार आता तुम्ही करायचंय की पुन्हा आपल्याला हे असंच रटाळ, मळमळीत, गिळगिळीत काहीतरी आपण तेच. अहो, आपण एका हॉटेलमध्ये जरी 10 वेळा जेवलो रोज तरी आपल्याला कंटाळा येतो, किती मोठं हॉटेल असू दे. आणि आपण 40 वर्ष तोच उपोषण, निवेदन, घंटा वाजवा आणि चला झालं. हेच मी सांगितलं होतं. मुंबई जाम करायची आपल्याला, मुंबई जाम करायची. मुंबईमध्ये जाऊन एकदा आपल्या शिंगरोबा धनगर मंदिर, ज्यांनी ते मुंबई पुणे महामार्ग दाखवला, त्यांना त्या ठिकाणी एकदा आपली धनगरांची ताकद दाखवू ना. तिथं करू ना पूर्ण चक्का जाम सगळी मुंबई, सगळे रस्ते बंद, एक्सप्रेस हायवे बंद, मुंबईकडे येणारे सर्व महामार्ग बंद. अहो चला ना, असं मिळमिळीत एक 50 वर्ष असं आपण गुलामगिरीगत जगण्यापेक्षा 5 वर्ष जगू, 5 महिने, 5 दिवस जगू, पण वाघासारखं आणि राजासारखं जगू ना. काय एकदा आरक्षण देणार आहेत का नाही देणार आहेत याचा सोक्ष मोक्ष समोर लावू. चालू केलं तर शेवट करायचं नाही. तलवार काढली तर मग ती लढाई केल्याशिवाय म्यान करायची नाही. नुसतीच तलवार काढायची, दाखवायची, परत म्यानात टाकायची, पुन्हा तलवार काढायची, पुन्हा दाखवायची, फिरवायची, परत म्यानात टाकायची. अरे तलवार केली तर भिडायची पण ताकद ठेवली पाहिजे. मग रक्त कुणाचं लागेल त्यांचं तरी नाही तर आपलं तरी, पण ते रक्त लागल्याशिवाय तलवार म्यान करायची नाही. तुम्ही आता बांधवांनो ठरवायचंय तुम्ही. मी तर शेवटपर्यंत हा लढा शेवटपर्यंत नेणार म्हणजे नेणार, त्यात काही शंकाच नाही. आणि हे जे बोलतो म्हणजे काय कुठं वाचून, कुठं काय हे करून, बिलकुल पण नाही. सद्गुरू संत बाळूमामा यांचा आशीर्वाद आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे विचार, त्या होळकरांनी जे राज्य पूर्ण अटकेपार झेंडे लावले, ते शूरवीर इतिहास आमच्या धमन्यामध्ये आहे म्हणून बोलतो. ते आठवतं. मातेचा पूर्ण राज्य कारभार केलेलं त्यांचं कार्य डोळ्यापुढे येतं आणि मग माझ्या तोंडातून हे सर्व शब्द निघतात. हे काय कुणाच्या काही बोलण्याने आणि वाचण्याने नसतं होत. काल देखील एक घटना घडली तुम्हाला सांगतो. त्या 2 दिवसापूर्वी आपले मरगळे म्हणून रिक्षा चालक, म्हणजे परिस्थिती काय बघा आपल्या बांधवांची. त्या रिक्षा चालकाला एका तिथल्या पाटे कोण होता काय माहिती, त्यांनी गाडीने ठोकर दिली. आपला बांधव रिक्षा चालवतो, त्याला गाडीने ठोकर दिली. 120-130च्या स्पीडची गाडी असेल ती. ठोकर दिल्यानंतर पुन्हा त्या गाडीतला माणूस सिरियस झाला. म्हणजे ज्याला रिक्षावाल्याला ठोकर दिली त्या मरगळींना एवढं जोरदार मारहाण, म्हणजे मार लागला त्यांच्या डोक्याला, शरीराला पूर्ण. 2 दिवस झाले ते ICU मध्ये.
आणि ज्यांनी गाडीने ठोकर दिली तो मस्तवाल दारू पिलेला म्हणतोय मी कोण आहे माहितीये का, कुणाचा मुलगा आहे माहितीये का. पुन्हा तो त्या ठिकाणी एवढी मस्ती करून साधं त्या ठिकाणी विचारपूस करायला पण गेला नाही. विचारपूस राहू दे, त्या माणसाला आपल्या लागले, त्यांची मुलगी, त्याची बायको, त्यांची सर्व मुलं रडत होती पोलीस स्टेशनमध्ये. काल मी गेलतो सनसिटी पोलीस स्टेशनमध्ये, 2 दिवस होतो सिंहगड, 2 तास सॉरी. सगळे आपले बांधव जमले होते. ती मुलगी रडून म्हणत होती की माझे वडील आता सिरियस आहेत, आमचा पूर्ण उदरनिर्वाह माझ्या वडिलांच्या हातात, सर्व त्यांच्या ह्याच्यावर होतं. ते रिक्षा चालवत होते, त्याच्यावर पूर्ण आमचं घरदार सर्व चालत होतं. एवढी वाईट अवस्था आपल्या बांधवांची आहे महाराष्ट्रात, लक्षात ठेवा. हे तर पुणे शहरात आहे, बाहेर काय होत असेल लक्षात घ्या. काय फलाना ते कुणाची गाडी असेल, कोण आहे काय, मला पण त्याचे काय तिथं दिलाय निवेदन. पण एवढा माज, एवढी मस्ती, अरे तुम्ही असे कोण, म्हणजे पुण्याचा 7-12 तुमच्या बापाच्या नावावर केलाय का की माज ठोकून परत रुबाब करायला. त्या कुटुंबाचं जर का त्या माणसाचं बरं वाईट काही झालं तर त्या गाडीत जे होते आणि जो गाडी मालक आहे, चालक आहे, गाठ माझ्याशी, लक्षात घ्या, चुरा करीन चुरा अख्खा. त्यांचा पूर्ण कुटुंबाचं नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी तुमची. जरा जरी बरं वाईट झालं काय तर या पुण्यामध्ये ना तुमचं पाय ठेवणं मुश्किल करून टाकीन. हे पण लक्षात घ्यावं, ज्यांनी माच केलाय ना तिथं त्यांना पण सांगतो. तर अशा प्रकारे हे सगळं बांधवांनो आपण बघत आलोय, करत आलोय. समाजाच्या वेदना, समाजाच्या अवहेलना, समाजावर होणारा अन्याय, पिळवणूक, फसवणूक वर्षानुवर्ष बघतोय आणि याच्यामुळे चीड येते डोक्यात. कधी कधी वाटतं थांबावं इथं, पण पुन्हा जात जी आहे ना हृदयात आमच्या, ती जात आम्हाला थांबून देत नाही. आणि म्हणून म्हणतोय आता हे उपोषण आंदोलन इथं कुणाला करायचे करू द्यात. आपण आता आपली लढाई मुंबईच्या दिशेने करायची, मुंबई गाठायची आता बस. मुंबई शिवाय आता आपल्याला दुसरा पर्याय नाही. मुंबई फक्त शिंगरोबा धनगर मंदिर, त्या शिंगरोबा धनगर मंदिराच्या, आपल्या शिंगरोबा धनगराच्या चरणी नतमस्तक होऊन तिथून पुढे आपण आपली आगेकूच. एक दिवस सरकारला द्यायचा, जास्त नाही, एकच दिवस. काय करताय, काढताय GR का काढू आमचा हत्यार बाहेर, एवढंच. बाकी पुढचं आपल्याला आता जास्त हे मगजमारी, डोकेदुखी, झाटे उपटगिरी हे बंद बास. ह्याच्यात काय आपल्याला आता इंटरेस्ट नाही राहिलेला. हे बाद झाले आता. रटाळ बिटाळ सगळं जे काय ते आता ऑन द स्पॉट फैसला, बाप दाखवून ते श्राद्ध घाल. सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी तयारी ठेवा आता. सर्व आपल्या बांधवांनी, भगिनींनी, मेंढपाळ बांधवांनी, आता आपला प्रवास मुंबईच्या दिशेने. हा ज्वालामुखी कुठे, आता मुंबईच्या दिशेने न्यायचा आहे. सर्वांनी पूर्ण ताकदीने एकत्र यायचे. अजिबात मान सन्मान, गटतड, बाकीच्या गोष्टी ठेवा बाजूला. तिकडे पेट पडू देत राजकारण. गेलं गाढवाच्या ह्याच्यात ते काय, त्या राजकारण आपल्याला काय, आपली त्या ठिकाणी अवस्था आहे माहिती आपल्याला. त्यामुळं आता मुंबईच्या दिशेने आपल्याला आगेकूच करायची. लवकरच येतोय तुम्हा सर्वांच्या भेटीला. आता देखील मी चाललेलो आहे कर्जत राक्षसवाडीला. राक्षसवाडीमध्ये 2 दिवसापूर्वी गेलो होतो. प्राध्यापक राम शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, अहिल्या मातेचे वंशज, त्यांच्या भेटीला गेलो होतो. काही काम होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा राक्षसवाडीमध्ये आता चाललोय. एक अर्ध्या तासात पोहोचेल मी राक्षसवाडीला. त्या ठिकाणी सर्व माझ्या बांधवांनी देखील यायचे. काही गोष्टींवर चर्चा करायची आहे. कार्यक्रम आहे पालखीचा, त्यासाठी एक अर्ध्या तासात कर्जतला पोहोचतोय. अहिल्यानगर कर्जतला, राक्षसवाडी या गावाला. सर्वांनी त्या ठिकाणी यायचे आणि लवकरच महाराष्ट्राच्या पुन्हा दौऱ्यावर येऊन सर्वांना एकजूट करून बरोबर सर्वांना घेऊन मुंबईच्या दिशेने आपण निघायचंय. जय मल्हार, जय अहिल्या.